एवढ्या दूर एकाच वेळी दोघांनी जाणे गरजेचे आहे. अवसाहेब शंभूराजांना घेऊन जाण्यात एक वेगळा हेतू आहे. उद्याचा राजा आहे. त्यांनी मोगलांचा दरबार बघावा, सिंहासन बघावे, रीतिरिवाज जाणावे, सिंहासनाचा वचक ध्यानात घ्यावा. शिवाय आमच्या मनात कपट नाही हे त्या औरंगजेबाचंही दाखवता येईल. राजे, औरंगजेब मोठ्या काळजाचा. त्याने आपल्या भावास मारले, फसवून मारले. ज्या तख्तावर तो बसला आहे ते तख्त हासिल करण्यासाठी त्याने आपल्या जवळच्या नातलगांना 37 नातलगांना मारले. छोट्या मुला लेकरांवर समशेरी चालवल्या, आपल्या बाबा सुरुंगात टाकले, त्याच विषाचे प्याले दिले आणि तरीही तो मिळाला नाही म्हणून त्याने बाबाच्या खास तबिबाला पिटवून विषारी तेलाने मालिश केली. असंही वेदनांनी तळमळत तो बादशाह ओरडत होता, या अल्लाह, या खुदा, इस दर्द से हमें बचाइए. सुबह ज्यांनी लहान थोर पाहिले नाही, कोण पाहिले नाही, आपला बाप पाहिला नाही, भाऊ पाहिला नाही, असा औरंगजेब आपल्याशी कसा वागेल, आपल्याला कसा वागेल. अवसाहेब हा सारा इतिहास आम्हाला ठाऊक आहे. आपले काही बरे वाईट झाले तर स्वराज्याचे काय, रयतेने कोणाकडे पाहावे. आम्ही अवसाहेब आमचा हर एक सरदार म्हणजे एक एक शिवाजीच. ते सर्वजण आपल्या आज्ञेत राहतील. पण राजे, अवसाहेब आम्ही आपल्याच हाती स्वराज्याची शिक्कामोर्तब सोपवणार आहोत. आपल्या एवढी माया कुणाजवळ. अवसाहेब, लांबवरची स्वप्न पाहायला आपणच शिकवलं ना अवसाहेब. अवसाहेब, या सततच्या लढाया, सततची आक्रमण यामुळे रयत फार फार होरपळून गेली आहे. स्वराज्य बांधणीसाठी थोडी उसंत मिळणं गरजेचं आहे. जर या आग्राभेटीचं राजकारण साधलं तर मग आदिलशाही, कुतुबशाही आणि तो जंजिऱ्याचा सिद्धी या सगळ्यांना नेस्तनाबूत करून स्वराज्य निर्भय बनवता येईल. आणि एकदा का स्वराज्य निर्भय मजबूत बनलं की मग थेट मोगलांवर धडक द्यायची. साहेब, लाल किल्ल्यावर फगवा फडकवायची ही संधी आहे, तिचा फायदा घेतलाच पाहिजे. आम्ही म्हणतात ते पडते सर, पडते सॉरी. पण अवसाहेब, मिर्झा राजांच्या शब्दाखातर औरंगजेब दगा देईल असे वाटत नाही. आणि मोगलांची फौज दख्खनमध्ये असताना तर नाहीच नाही. म्हणून दख्खनची सुभेदारी पदरात पाडून घ्यायची. दिल्लीहून मुबलक पैसा, शस्त्र आणि दारुगोळा घ्यायचा. त्यांच्या झाडूने आपले रस्ते साफ करून घ्यायचे आणि मग चालायचे, धावायचे. साधले तर राजकारण, नाही तर शिक्षण. खऱ्या माशाचा वास येतोय. वायनात आले परस. जी महाराज. आपणा सर्वांशी खैर करण्यासाठी बोलावले आहे. आम्ही बादशाच्या भेटीस आग्र्यास जात आहोत. महाराज, हे अचानक कसं घडले? मिर्झा राजांची अनेक दिवसापासूनची इच्छा होती. आम्ही दूरदृष्टीने होकार पाडला. पण आम्ही इथे नसताना सर्वांनी जागरूक राहावे. पण ते बादशाह म्हणजे महालावरचा उठता कावळा धरणार, त्याची किसं बाणाला लावून भटारखान्यात त्याच्या मांसाचं कालवण करणार. अहो, कावळा सोडत नाही. हे राजवंश बघून हरपून जाईल महाराज. आम्हाला ठाऊक आहे त्याचा स्वभाव. अहो, आधासलं भूत ते, त्याला कशापायी भेटायला निघालात महाराज. जाणे गरजेचे आहे. सर्वच गोष्टी आत्ताच स्पष्ट करणे इष्ट होणार नाही. वेळ आली की कळेल. पण ज्याला जी जबाबदारी नेमून दिली आहे ती चोख पार पाडावी. मायरा, आपण दौलत खानाच्या साथीनं आरमाराचा सुद्धा सांभाळावा. विराजीरावजींनी तर कोकणचा अंमल आबादीत ठेवणे आहे. प्रतापराव, आणीबाणीच्या काळात सरनौबत झाला आहात, पण इथेच खरा कस लागतो. स्वराज्याकडे कोणी वाकड्या डोळा करून मी बघायचा नाही महाराज. हा या प्रतापरावाचा शब्द आहे. त्याची कल्पना आहे.
दुसरी गोष्ट, स्वराज्याचा कारभार आऊसाहेबांच्या मुक्त्यारीत राहील. सर्वांनी त्यांच्या आज्ञेत राहून स्वराज्याचे संरक्षण करावे. आम्ही आग्र्यात असताना आमच्याविषयी कोणतीही खबर कानी आली तरीही गडबडून जाऊ नये. सोपवलेले काम बैजवार पार पाडावे. धैर्याने एक दिलाने राहावे. जर आम्हास दगा झाला, आम्ही मारले गेलो तरीही स्वराज्याचे कार्य थांबवू नये. महाराज अभद्र बोलू नये. महाराज आम्ही पण येणार. आणि मग इथे कोण? मोरोपंत, आम्ही आग्र्यात जाताना 350 खासा माणूस सोबत घेऊन जात आहोत. शिवाय बाजी सर्जेराव जेथे, रघुनाथ पंत, त्र्यंबकपंत रबीर, मदारी मेहतर, हिरोजी फर्जन, येसाजी कंक, बहिरजी, रामजी पांगेरा ही मातबर माणसे आहेतच. प्रतापराव, आमच्या सोबत येणारे पालख्यांचे होई आणि वरकड साहित्याची वाहतूक करणारेही पारखून घ्या. रघुनाथ पंत आमचे वकील म्हणून काम पाहतील. आम्ही येत असल्याची सूचना देतील. बहिरजी आता येईलच. तो येताच आपल्या मावळा मुलखातील जे कारागीर, सोनार, सुतार, लोहार तिकडे स्थायी झाले आहेत त्यांची माहिती घेणे. जी महाराज. आम्हाला आता तातडीने निघावे लागेल. बादशहाच्या वाढदिवसाच्या 1 दिवस अगोदर आग्र्यात पोहोचायचे आहे. महाराज, काळजी घ्या. बरोबर प्रतापराव, स्वराज्याची जबाबदारी आपणावर सोपवून जात आहोत. आम्ही घेतो. सांगितलेल्या सर्व सूचना नीट ध्यानात ठेवा. आता सर्व काही आपल्या उचलीत. महाराज, होशियार. शहंशाह हिंदुस्तान, तुम शिकन, बुत शिकन, दुनिया में जन्नत, अंजाम में मन्नत, क्या बना बादशाह आलमगीर औरंगजेब. राजाजी, कुर्दिश बजाई. आम्ही मुजरा करू पार्थ. तू ज्या तख्तावर बसला आहेस ते तख्त आमचे आहे. आमचे. इथेच धर्मराज, अजातशत्रू, पृथ्वीराज चौहानांनी राज्य केलं. हे तख्त त्यांचं. याच तख्तासाठी महाराणा प्रतापानं रक्त सांडलं. याच तख्ताच्या रक्षणासाठी लाखो जीवांनी बलिदान दिलं. त्यांचेच वारस आहोत आम्ही. औरंगजेब, तुला या तख्तावर बसण्याचा अधिकार नाही. खाली उतर औरंगजेब, खाली उतर. आज आम्हाला कोणी रोखू शकत नाही. कोणीही नाही. या जसवंत सिंगापेक्षाही आमचा नीच दर्जा, जो आमच्या मावळ्यांना पाठ दाखवून आमच्या मुखातून पळून आला, त्याला 5000 मन सरदारे. आणि आम्ही रामदेव त्याच्या मागे नहीं. रामसाई, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे. शांत भावे राजाजी, शांत भावे. आज हम इतनी दूर दरबार तक आए हैं, वो क्या इतने नीच दर्जे का मनसबदार बनने? नहीं राम सिंह, हम ये बर्दाश्त नहीं करेंगे. तुम्हारा ये बादशाह और तुम्हारे पिताजी मिर्जा राजे अच्छी तरह से जानते हैं कि हम कौन हैं. मेरी बात सुनिए राजाजी, बात सुनिए. हमें मनाने की कोशिश मत कीजिए राम सिंह. राम सिंह, माजरा क्या है राम सिंह? तेरियां क्यों चढ़ी हुई है? कोई बड़ी बात नहीं है ठापना. शिवाजी राजे मुघली रिवाजात वाकबगार नाही. और हुजूर थोडी नाराजगी. नाराजगी? क्यों मत बताओ से?
हुजूर, राजा जी, आलम प्रधान ने आपल्याला बोलवलंय. चाहे हमारा सर उड़ा दो, लेकिन अब हम बादशाह के सामने नहीं जाएंगे. हरगिज नहीं जाएंगे. राजा जी, देखिए बादशाह ने आपके लिए खिल्लत हुई थी. राम सिंह, दख्खन मधील आदिलशाह, कुतुबशाह यांसारखे बादशाह आमची कृपा व्हावी म्हणून विनवण्याकरता इंग्रज फिरंगी पाईक एवढे बलाढ्य आरमान आमचे ज्या तुमच्या मोगल फौजांना कधी साधले नाही ते आम्ही करून दाखवले आहे. आमचा दर्जा बरोबरीचा आणि तोच दर्जा मनात ठेवून आम्ही इथवर आलो होतो. पण इथे अपमानाशिवाय दुसरे काही नाही. राजाजी खामोश! बेटीला बोला. कुर्बानियत करनी जरूरी है. उसकी नाक में नकली डालनी ही होगी. सिवा को राजनदास खान की हवेली में भेज दो. से पूछ रहे हुजूर आला सिवाला त्याच्या गलतीचा एहसास झालाय. तो ऐसी गुस्ताखी क्यों की उसने? हुजूर आला अपना दरबार, अपना ऐश्वर्य वैभव पाऊन होशो हवास उड़ गए थे उनकी. मैं उनकी तरफ से माफी चाहता हूं. उनको अपनी गलती का एहसास हो चुका है. तो कर्णसात करने क्यों नहीं आया वो? हुजूर आला इथून गेल्यानंतर शिवाजीची तब्येत बिघडली. बुखार आलाय हमको. बुखार भी आता है उसे? रहम भी है अल्लाह ताला, ठीक कर देंगे जल्दी उसे. हुजूर बुखार गेल्यानंतर मी तातडीने दरबारात त्यांस आपल्यासमोर हजर करेन. और उसका फर्जंद संभाजी संभा जी वो क्यों नहीं आया? डर गया था हुजूर. अब ठीक है. डर गया था? उसे दीवाने खास में आना ही होगा. हुजूर डर गया था. जहांपना, इतनी बेपरवाह, इतनी गुस्ताखी करने के बावजूद आपने उसके खिलाफ एक कदम तक नहीं उठाया. क्या वजह है इसकी? आप इतने ठंडे दिल से कैसे सोच सकते हैं? वो काफिर सिवा अलीजा बादशाह के सामने बड़े दरबार घमंड के बर्बाद करता है और आप हम समझ सकते हैं आप सबके दिल को ठेस पहुंची है, जख्मी हुआ है आपका दिल. तो फिर सजा क्यों नहीं? हाँ हाँ अलीजा, सजा क्यों नहीं? किसने कहा सजा नहीं होगी? सजा होगी, जरूर होगी. लेकिन इतनी देरी क्यों? इस वक्त हमें ख्याल है हमारे ईमानी सरदार मिर्जा राजा जयसिंह का. आता काय बोलून तुम्ही बाहेर पडाच. आता या अजगराच्या वेगेतनं कमीत कमी कुठेतरी दिसायला हवं मला. शबुराचे काळोजी कुंभाराची भट्टी पेटती ठेवली. दिवसा धूर आणि रात्री जाळ करतात. हुसैन साहब की कोठरी में रवाना कर दिया जाएगा. आज का दिन शिवा का आखिरी दिन. देखते हैं वो कैसे हरा हो जाता है और उसे बचाने कोई भी चटुक या भूत नहीं आएगा. कल शिवा इस पाप दुनिया से हमेशा के लिए गायब हो जाएगा. हमेशा के लिए.
फिरोजी, आम्ही कसे बसतो, कसे उठतो, कसे करतो, हे सगळे तुम्ही पाहिले. आता तसे करणे आहे. तुम्हाला शिवाजी बनून पलंगावर झोपायचे आहे. मनाची तयारी झाली. महाराज, जिगर आणि चित्ती बिगर या द्या, दुसरं काही बी नाही. मगच तर तुम्ही स्वराज्यात सुखरूप पोचा हीच इच्छा आहे. फिरोजी, आम्ही पसार झाल्यानंतर महाराज, तुम्ही सांगितलं तसंच होईल. महाराज, तुम्ही उगा नका आमची काळजी करू. आणि तसं तुमच्या सलामती पुढं मला लय मोठं नाही महाराज. एवढं कोवळं वय तुझं आणि मरणाच्या गोष्टी करतोस. मी सोबत हवी आहे गड्या. आणि इथे पलंगावर झोपून होतो तेव्हा आमच्यासाठी 5-5 वेळा अल्लाकडे नमाज अदा केलीस. आणि आवाज खात्री आहे, तुझा आवाज त्या औरंगजेबापेक्षा जास्त लवकर ऐकू जाईल अल्लाला. तो सुद्धा सच्चाईचा कसा आहे. महाराज, ज्या दिवसात माझ्या हातून जर काही उलट सुलट घडलं असेल तर मला माफ करा महाराज. म्हातारी, तू आम्हा शंभूपेक्षा वेगळा नाहीस. महाराज, 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 महाराज. हिरोजी, हिरोजी, फार मोठा गुन्हा साधायचा आहे. राजगडावर सुखरूप परत यायचे आहे. चिंता नसावी. भाऊसाहेबांची आणि महाराज साहेबांची पुण्याही पाठीशी आहे. लक्षात ठेवा, राजगडावर पेटायचे आहे. पेटूच. क्या है इसमें? मिठाई है. अच्छा, इसमें भी मिठाई ही होगी. हाँ, मिठाई है. और क्या होगा? बेटा बोलो, ये नहीं, ये वाला खोलो. ये तो खामोश, खोलो इसे. हाँ, खोल दे ना, खोल दे. खोलो जल्दी. हाँ, खोल दे.
कोई जरूरत नहीं है। आम्ही जाऊ का? दरवाजा खोलो, जाने दो इन मिठाई वालों को। सिद्धार्थ भोसला आज्ञा नमक खामोश। हुजूर, मैं सुबह सिवा को फिदाई हुसैन साहब की कोठरी पर ले जाने के लिए पहुंचा था और उससे थोड़ी देर पहले ही मेरे सिपाहियों ने उसे वहां देखा था अंदर, लेकिन कुछ देर के बाद वो गायब हो गया। यकीन मानिए हुजूर, उसको वहां से बाहर जाते हुए किसी ने नहीं देखा, लेकिन न जाने कैसे गायब हो गया वो। पता नहीं जमीन में घुस गया या आसमान में हवा हो गया। हाँ बादशाह सलामत। 5000 गरीब फौज और 10 तोफे ऐसे भाग सकता है सिवा? आदमी सिवा के कोई तो आदमी पीछे छूट गए होंगे। माफ करना हुजूर, लेकिन आपके दिए हुए परवाने लेकर ही उसके लोग दक्कन कब के रवाना हो चुके हैं। नहीं हुजूर, उसके सारे नौकर और शागिर्द दवाइयां देने के बहाने और मिठाइयां बांटने के बहाने बाहर चले गए और लौट के आए नहीं। सारे आगे का मुंह मीठा कर गया और हमारा मुंह करा। हमारे हाथों से आज तक कोई नहीं बच पाया था, कोई नहीं। ये आगे में तो नहीं छुआ है। नहीं हुजूर, शहर का चप्पा चप्पा छान रहा, लेकिन उसके लोग कहीं भी नजर नहीं आ रहे। कैलासवासी मुरारी रामचंद्र सरने यांच्या स्मरणार्थ श्रीमती सुप्रिया सतीश कोळंबकर कडून रुपये 500, कैलासवासी सतीश संभाजी कोळंबकर यांच्या स्मरणार्थ सौ सारिका सतीश कोळंबकर 500 रुपये.